आमचं म्हणणं हेच आहे, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे। आमची शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। भरतसाहेब गोगावले यांनी अनेक धार्मिक स्थळावर भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत असताना अनेक वेळा म्हणलेले की मी देवाला साकडे घातलेले, देवाकडे प्रार्थना केलेले, मला पालकमंत्री पद भेटावं। आमचं त्याबाबत आक्षेप नाही, म्हणजे पालकमंत्री पदासाठी साकडे घालणं, प्रार्थना करणं चुकीचं नाही, परंतु पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे, कायद्यानुसार गुन्हा आहे। शिंदे साहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। आता तुम्ही व्हिडिओ ट्विट केला, तुम्ही म्हटलं हे सगळं आगोरी प्रकार सुरू आहे। आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्ता म्हणताना म्हटलं की कारवाई व्हायला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे का? तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे? भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य या बाबतीत योग्य ती दखल घेतील। जर त्यांनी दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल मात्र आम्ही नक्की उचलू। आमचा विश्वास पूर्णपणे त्या समितीवरती आहे, त्या समितीचे लोक योग्य ती कारवाई घेतील। स्वतः शिंदे साहेब पुढाकार घेऊन याच्यामध्ये मला वाटतं योग्य ती कारवाई करतील, त्याची चौकशी करतील। कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ते म्हणतायत की मी पूजा करत होतो, तिथं कुठेही मंदिर दिसत नाही, तिथं कुठेही देवाचं दिसत नाही। परंतु आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित झूम करून बघितला, आजूबाजूचं साहित्य जर बघितलं तर ते एका वेगळ्या पूजेचं साहित्य आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येईल। मग ती पूजा नेमकी कशाची होती, कशासाठी केली होती याचं उत्तर भरतसाहेब गोगावले यांनीच महाराष्ट्राला द्यावं। मी महायुतीमध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक सगळं नागरिक म्हणून मला कुठेतरी वाटतंय की अशा अंधश्रद्धेला संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणं चुकीचं आहे। हा प्रश्न महायुतीचा नाही तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला। हे बघा, आम्ही पहिल्या सुरू शिवसेनेचे नेते, त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेबांकडे अशा पद्धतीची तक्रार करणार आहोत। अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याशी संपर्क एका कुणीतरी व्यक्तीने साधला होता, ते सुद्धा म्हणले की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे। मी त्यांना व्हिडिओ तो पाठवला, त्याबाबत ते सुद्धा पाऊल उचलणार आहेत। जर त्या ठिकाणी काही पाऊल उचललं गेलं नाही तर आमच्याकडनं ते पुढचं पाऊल उचललं जाईल। पालकमंत्री पदासाठी हा व्हिडिओ होता असं पण तुम्ही त्या ट्विटमध्ये म्हणताय, कधीचा तो व्हिडिओ आहे, कधी ही पूजा घातली गेली? मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे, पालकमंत्री पद भेटावं यासाठी ती पूजा 1 ते 1.5 महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्री पद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे। आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का, तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल। परंतु आमचा प्रश्न हाच आहे, आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं आहे, त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी। बघा, आमचं म्हणणं हेच आहे की आमची शिंदे साहेबांकडे याबाबतचं आमचं म्हणणं मांडू। एकनाथरावजी शिंदे साहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्याबाबतचा निर्णय ते घेतील। परंतु संविधानिक पदावर बसून असं करणं चुकीचं आहे हे आम्ही जर मी अघोरी पूजा करत असेल तर मी स्वतःचा व्हिडिओ कशाला तयार केला असता, हे कितपत पटतं? तुम्ही जर बघत असाल, आपण सर्वजण मंदिरात जाणारी लोक आहोत, वेगवेगळ्या पूजा करणारी, धर्म मानणारी लोक आहोत। कुठलाही पुजारी तशा पद्धतीचं वस्त्र परिधान करत नाही। जे मंदिरातले पुजारी असतात त्यांची वेशभूषा, त्यांचं राहणीमान हे आपण पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी जे पुजारी किंवा जे काही साधू, जे काही बाबा बुवा बसलेले आहेत, त्यांचं जर तुम्ही पूर्ण वेशभूषा पाहाल तर ते एका वेगळ्या विद्येने पारंगत असलेले ते पुजारी आहेत। ते ज्या म्हणतात की मी पूजा करत होतो, त्या ठिकाणी आजूबाजूला कुठेही तुम्हाला
ना देवारा दिसेल, ना मंदिर दिसेल, ना देवाची मूर्ती दिसेल. मग नेमकं त्या ठिकाणी कसली पूजा चालू होती. आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळे साहित्य दिसत आहेत. ते साहित्य देवाच्या पूजेचे नाहीत, ते साहित्य एका वेगळ्या पूजेचे. ते कशासाठी तिथं आणले गेले होते, कुणासाठी आणले गेले होते, याचा खुलासा भरत शेठ यांनी करावा. दोन मुद्दे पुस्तकात अंधश्रद्धा निर्मूलवाल्यांचं असं म्हणणं आहे की अघोरी पूजा तिथे बळी दिला जातो असं काही दिसतंय आजच्या व्हिडिओमध्ये, असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या गोष्टींमध्ये पालकमंत्री पदासाठी एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप पाठवते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेल्या पालकमंत्री पदाच्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. शिवसेनेकडूनच मित्रपक्ष म्हणून वारंवार उल्लंघन केलं जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांवरती खालच्या पातळीवरती पालकमंत्री पदावरनं टीका टिप्पणी केली जाते. आम्ही कधीही कुणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. आमच्याकडनं नेहमी मुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच अशा पद्धतीची विधाने केली गेलेली आहेत. आमची अपेक्षा पालकमंत्री पदाबाबत आहे का, तर 100% आहे. परंतु जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्याकडनं वारंवार केलं जातंय. त्यांच्याकडनं भरत शेठकडनं अनेक ठिकाणी वक्तव्य दिलेली आहेत की ज्या ठिकाणी मंदिरात गेल्याच्या नंतर पालकमंत्री पदासाठी साकडं घातणं, वेगवेगळ्या महाराजांच्या इथं जाऊन प्रार्थना करणं, हे भरत शेठने स्वतः बोलून दाखवलं. आमचं म्हणणं येतं की त्या ठिकाणी जी पूजा केलेली आहे ती फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केली गेलेली अशी आमच्याकडे माहिती काही लोकांकडनं आली. त्याच्याबाबत बळीचा तुम्ही जे उल्लेख केला त्याच्यात आणखी एक व्हिडिओ काही दिवसांनी मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे तो व्हिडिओ पण येतो. त्या ठिकाणी आणखी कशी पूजा झाली. एखादी व्यक्ती पूजेला बसल्याच्या नंतर आपण पण घरात पूजा करतो. पूजा करत असताना पूजेचे काही नियम असतात. भरतशेठ ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसले तिथं मला वाटतंय का वेगळ्या पूजेचा नियम जे आपण अघोरी पूजा म्हणलं जातो तशा पद्धतीची पूजा करताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत. मला एकंदरीत हे सर्व जे काही त्यांनी केलेलं आहे फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केलेलं आहे असं यावरनं दिसून येतंय. सुरजजी, तुम्ही म्हणताय पालकमंत्री पदासाठी सर्व पूजा केली, मात्र संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की हे पालकमंत्री पदासाठी नसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पूजा केली. बघा ती कशासाठी केली, काय केली, आता संजय राऊत साहेबांचं पॉलिटिकली त्यांनी माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. ते का बोलले मला माहिती नाही. परंतु आमच्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावरती मला माहित आहे की ती पूजा पालकमंत्री पदासाठी केलेली आहे. कारण भरत गोगावले साहेबांनाही माहित आहे आज भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ, शिवसेनेचं संख्याबळ, राष्ट्रवादीचं संख्याबळ, त्यामुळं मला वाटत नाही की ती पूजा मुख्यमंत्री पदासाठी असेल. आत्ताच्या घडीला जी काही वादविवाद चालत ते पालकमंत्री पदासाठी चालत तर ती पूजा पालकमंत्री पदासाठीच त्यांनी केलेली आहे. दुसरा आता मुद्दा सगळ्यात जास्त तो मालेगाव कारखान्याचा. तिथे काही रात्री 1 वाजेपर्यंत पीडीसीची बँक उघडी होती. त्याच्यामध्ये याद्या होत्या. त्या बँकेमध्ये नॅशनल हवे असे आहे. आणि हे सगळं अजित पवारांच्या मर्जीने दत्ता भरणेंच्या कृपेने सगळं घडतं असे आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.